काँग्रेस जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा। विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन। आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर, सुरक्षेत मोठी वाढ। विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार, माझ्या घरी किंवा कार्यालयामध्ये चर्चेसाठी या। केंद्रीय मंत्री जेपी नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन। तर सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, अभिजित दिपके ठाम। राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेमध्ये जा। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, तोडगा काढण्याची पंतप्रधानांकडे विनंती केली। मोदींसोबतच्या दिल्ली भेटीनंतर शरद पवारांची माहिती। बिहारच्या जहानाबादमधील पेपरफुटी विरोधातील आंदोलन चिघळलं। जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार। आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण। उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले। पेपर फुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द। पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ। परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला। गोदा घाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत। तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा, नागरिकांचं स्थलांतर। डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। पंचगंगा, ताणसा, वैतरणा, वैनगंगा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या।